कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरात सुरू असणाऱ्या अमृत 1 आणि अमृत 2 योजनांसह मलनिस्सारण कामांचा आढावा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी घेतला। कामात दिरंगाई झाल्यास ठेकेदारांवर ब्लॅकलिस्टची कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरात सुरू असलेल्या अमृत 1 आणि अमृत 2 योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना तसंच मलनिस्सारण योजनेच्या कामांचा आढावा आज आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी घेतला। ही बैठक आयुक्त कार्यालयात पार पडली। यावेळी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी अमृत 1 योजनेअंतर्गत उर्वरित कामं तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना दिल्या। शहरातील 12 पाणी टाक्यांपैकी 9 टाक्यांतून सध्या पाणीपुरवठा सुरू असून उर्वरित 3 टाक्यांचं टेस्टिंग सोमवारपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले। क्रॉस कनेक्शन चेंबर, चेन लिंक फेन्सिंग, कळवा फिल्टर हाऊस मधील पंप दुरुस्ती, पाईपलाईन खुदाईनंतरचे रोड रिस्टोरेशन अशी अपूर्ण कामं तातडीनं सुरू करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले। ठेकेदारांनी मायक्रो प्लॅनिंग करून संभाव्य कामं पूर्णत्वाच्या तारखांसह नियोजन सादर करावं, अन्यथा त्यांच्यावर ब्लॅकलिस्टची कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। प्रत्येक कामासाठी स्वतंत्र पथकं वाढवून मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वाढवावी अशा सूचना त्यांनी दिल्या। मलनिस्सारण योजनेअंतर्गत 78 किलोमीटर ड्रेनेज लाईनपैकी 68 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय। ज्या ठिकाणी अडथळे नाहीत तिथं तत्काळ काम सुरू करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले। या दोन्ही योजनांची मुदत 2020 अखेरपर्यंत होती, मात्र अद्याप कामं अपूर्ण असल्यानं विलंबाची कारणं त्यांनी विचारली। काही ठिकाणी कामाचं स्वरूप आणि डिझाईन बदलणं, विद्युत खांब स्थलांतर आणि खासगी जागा मालकांचा विरोध यामुळे विलंब झाल्याचं जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांगितलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जल अभियंता हर्षजित घाटगे, कनिष्ठ अभियंता संजय नागरगोजे, सुरेश पाटील, प्रज्ञा गायकवाड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता मुरलीधर भोसले, सहाय्यक अभियंता योगेश उल्पे, दास ऑफशोर लिमिटेड मुंबईचे प्रतिनिधी इनामदार, कुलकर्णी, नोबेल कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रतिनिधी मदने आणि शेट्टी उपस्थित होते।